घडलेली, त्याच्यामध्ये अनेक जणांचे प्राण गेलेले आहेत. तर त्या संदर्भात शिवसैनिकांनी आयुक्तांच्या कार्यालयात हे प्रशासनाचं करायचं काय, आंदोलन उभारण्यात आलेले आहे. तर त्या संदर्भात आपण शिवसैनिकांची भूमिका पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय? आमचं असं म्हणणं आहे की ही जी घटना मोशीमध्ये घडली, कचऱ्याचे ढीग कोसळून एक इमारत पडली आणि त्या इमारतीच्या खाली सगळे मृत पावलेले आहेत, जी लोक आता राहिलीत ती. आमचं असं म्हणणं आहे की या लोकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. याला जबाबदार असणारे जे अधिकारी आहेत, संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट, यांच्यावरती निलंबनाची कारवाई, सक्तीची रजा आणि मनुष्यवधाचा गुन्हा या घटना या आयुक्तांनी आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्यायच्या, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आता म्हणजे कळलं की अजून 8 मृतदेह त्याच्या खाली अडकलेले आहेत. तर त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? नाही, आता बाकीचे माहिती नाहीत, पण आता 5 बॉडी मिळाल्यात आणि काल एक मिळालेली आहे. एवढं दुर्दैव आहे की इथे कॅमेरे सुद्धा चालू आहेत की नाही, आतमध्ये किती लोक हे सुद्धा प्रशासनाला नक्की सांगता येत नाही. हे एवढं मोठं दुर्दैव या महानगरपालिकेमध्ये घडले आणि आयुक्त याला फार टेक इट इझी घेत आहेत. त्यामुळे आयुक्तांना याचं उत्तर द्यावंच लागेल आणि त्यांच्यावरती अधिकाऱ्यांवरती जबाबदार कारवाई करावीच लागेल. सर, काय प्रशासनाने कारवाई करायला हवी? आपण जर पाहत असाल तर 50 तासाच्या वरती खरं तर वेळ उलटून गेली आहे, तरी देखील आपल्याला तिथील लोकांना बाहेर सुखरूप काढता आलेलं नाहीये आणि प्रशासनाच्या माध्यमातून कुठली देखील फास्ट ऍक्शन त्या निमित्ताने घेतली जात नाहीये. हे देखील आपण सगळेजण पाहतायत. या ठिकाणी नातेवाईक सगळे त्यांच्या घरचे हैराण झालेत की एवढा काल उलटून गेल्यानंतर देखील प्रशासनाच्या माध्यमातून काय देखील ऍक्शन त्या ठिकाणी घेतली जात नाहीये. आमचं शिवसेनेच्या वतीने एवढीच मागणी आहे की जे दोषी अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत, ज्यांच्यामुळं खरं तर हा सगळा प्रकार घडला, ह्याला कमिशनर साहेब म्हणतात की ही नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून हा मॅनमेड केलेली आपत्ती आहे. याच्यामध्ये शासनाचा GR आहे की 20 मीटरच्या वरती खरं तर कचऱ्याचा डोंगर गेला नाही पाहिजे, परंतु त्याच ठिकाणी प्रशासनाची लोक आम्हाला सांगतात की 30 ते 35 मीटरच्या वरती तो कचऱ्याचा डोंगर होता आणि तो ढासळून त्या कर्मचाऱ्यांच्या बिल्डिंगमध्ये आला आणि त्या ठिकाणी ते सगळे लोक त्यामध्ये अडकले गेले. परंतु एवढं सगळी घटना झाल्यानंतर सुद्धा सगळं प्रशासन टेक इट इझीच्या भूमिकेत दिसतं. त्या ठिकाणी नातेवाईकांचं कुठली देखील प्रशासनाच्या वतीने कुठली चर्चा त्यांच्या घरच्यांबरोबर केली जात नाही. त्या लोकांना आमची मागणी की जे लोक त्यामध्ये मृतावस्थेमध्ये सापडले त्या लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून महापालिकेकडनं आश्वासन दिलं गेलं पाहिजे की त्यांना पुढील काळामध्ये त्यांच्या नातेवाईकांना कामाला घेणं असेल, त्यांना आर्थिक मदत असेल, असं कमिशनरांनी त्या ठिकाणी त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या बरोबर खरं तर राहण्याचा हा काळ आहे. परंतु ते देखील आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. शिवसेना पक्षाच्या वतीने आमची एवढीच मागणी असणार आहे की महापालिकेचे कमिशनर म्हणून आपण काय ऍक्शन त्या अधिकाऱ्यांवरती घेणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना तिकडं त्या कुठलं आपण सहकार्य करणार, हे सगळं जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. आमचं ठय्या आंदोलन असंच सुरू राहणार. रेस्क्यूचं काम मागील 2 दिवसापासून चालू आहे. जितकी जास्त प्रयत्न म्हणजे NDRF, आर्मी, त्याचबरोबर महापालिकेचा अग्निशमन विभाग सर्वांच्या समन्वयानं आणि चांगल्या पद्धतीनं ते जास्तीत जास्त लवकर रेस्क्यू करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी. आता जे काही लोक खाली अजून अडकलेले आहेत त्यांना काढण्याचाही प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. वीज प्रकल्पासाठी हा कचरा वापरला जातो असं आपण म्हणतो, जे त्याच्यासाठी हा प्रकल्प आहे. पण मग हा कचरा या ऐन पावसाळ्याच्या काळामध्ये इथे आला कुठून आणि ते कोसळून एवढी मृतदेह, त्याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय असेल? त्याच्याबद्दल सांगता येणार नाही, परंतु हा जुना कचरा जो आता बायोमायनिंग त्याचं सुरू करणार होतं, हा जुना कचरा आहे. नवीन कचऱ्याचं प्रोसेस त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये होत आहे. हा बायोमायनिंग करून काढण्याचं काम सुरू होणार होतं. याच्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्च होतात महापालिकेकडून, तर त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? त्याबद्दल मला नाही सांगता येणार टेक्निकल गोष्ट. आणि या आंदोलनाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? साहेब आता मोशी कचरा जिथे रेस्क्यूचं काम चालू आहे. प्रशासनाचं करायचं काय, निलंबन करा, अधिकाऱ्यांचं निलंबन करा. लवकरात लवकर तसं व्हायची काळजी घेते. आंदोलकांचं म्हणणं असेल त्यामध्ये आयुक्तांपर्यंत पोहोचण्याचं काम